नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा विश्व या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 10वी अक्षर भारती म्हणजेच इंग्रजी माध्यमाची जी काही संतवाणी आहे ती एक संतवाणी आपण अगोदरच बघितलेली आहे. त्यातली ही दुसरी संतवाणी आहे योगी सर्व काळ सुखाचा. आणि याचे संत आहेत संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांनी ही संतवाणी लिहिलेली आहे. त्याचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. संतवाणी योगी सर्व काळ सुखदाता. संत एकनाथ ही संतवाणी बघण्या अगोदर संत एकनाथ महाराजांना आपण सर्व जाणतोच, पण तरी सुद्धा थोडासा त्यांचा परिचय आपण या ठिकाणी बघूया. भागवत संप्रदायातील थोर संत कवी 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक संदर्भ, कथा संदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष आहे. प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ महाराजांनी स्पष्ट केलं आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की पाणी किती महत्वाचं आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाणी नसेल तर कुठलीही सजीवसृष्टी जगू शकत नाही. पण या ठिकाणी संत एकनाथ महाराज म्हणतात की ते पाणी जितकं महत्वाचं आहे त्याही पेक्षा महत्वाचे संत आहे. आता या ठिकाणी संत म्हणजे थोर पुरुष, योगी पुरुष त्यांची आणि पाण्याची तुलना केलेली आहे आणि पाण्यापेक्षा ते कसे श्रेष्ठ आहेत हे त्यांनी आपल्या या अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. योगी सर्व काळ सुखदाता याचा अर्थ काय? हे जे योगी महाराज आहेत, हे जे संत आहेत, हे आपल्याला सर्व काळ म्हणजे कायम स्वरूपी आपल्याला सुख देणारे असतात. कसं ते बघूया. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पांखुवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व, जळवरीवरी क्षाळीमळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुखते किती, सवेची क्षणे तृषिते होती, योगिया ते स्वानंद तृप्ती, सुखाची विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेची तत्वता, योगियांची गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. मेघमुखे अधपतन, उदकांचे देखोनी जाण, अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी, तैसे योगियांसी खालुती येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जननिववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. आता हे ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या सगळं डोक्यावरनं गेलं असेल. यातले काही शब्द जे आहेत ते खूप कठीण आहेत, पण ते फक्त उच्चारायला कठीण आहे. जेव्हा आपण ते सरावाने वाचतो त्यावेळेस आपल्याला ते छान वाटतात आणि ज्यावेळेस आपण त्याचा अर्थ समजावून घेतो त्यावेळेस ते आपल्याला व्यवस्थितपणे कळतात. आता तोच अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. थोडेसे शब्द कठीण आहेत, मलाही कठीण गेले, तुम्ही पाहिलंच उच्चारताना. जेवी चंद्रकिरण चकोरांसी, पाखोआ जेवी पिलियांसी. ज्या पद्धतीनं आता हा चकोर पक्षी जो आहे, तुम्हाला आठवत असेल मागच्या एका अशाच संतवाणीमध्ये आपण चकोर या पक्षाबद्दल बघितलं होतं की चकोर हा पक्षी काय आहे, हा एक काल्पनिक पक्षी आहे आणि असं म्हटलं जातं की हा चकोर पक्षी पौर्णिमेचा जो काही चंद्रकिरण आहे त्या चंद्रकिरण हा हे त्याचं आयुष्य आहे, त्याचं जीवन आहे. ते चंद्रकिरण पिऊन तो जगत असतो. आता पौर्णिमा ही 15 दिवसातून एकदा येते, म्हणजे त्या चकोराला 15 दिवसातून एकदा ते किरण बघायला मिळतात, खायला मिळतात, प्यायला मिळतात. मग तो ज्या पद्धतीनं वाट बघतोय त्याची, असं आपण एका अभंगवाणीमध्ये बघितलं होतं की त्या पद्धतीनं संत विठ्ठलाची वाट बघतायत. तर आता या ठिकाणी हा चकोर पक्षी पुन्हा एकदा आलेला आहे की जेवी चंद्रकिरण चकोरासी, म्हणजे ज्या पद्धतीनं या चकोर पक्षाला चंद्रकिरण महत्वाचे आहेत जगण्यासाठी. पाखोआ जेवी पिलियांसी, ज्या पद्धतीनं एखादी पक्षी आहे आपल्या पिल्लांना पंखाखाली घेऊन बसते, तिच्यासाठी ते पांखुआ म्हणजे ते पंख जे आहेत ते महत्वाचे आहेत. जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व, ज्या पद्धतीनं सगळ्यांना जीवन महत्वाचं आहे, पाणी महत्वाचं आहे. या ठिकाणी जीवन म्हणजे पाणी
हा शब्द जो आहे हा वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे, वेगवेगळ्या नावाने आलेला आहे. त्याचाही अर्थ आपण समानार्थी शब्दामध्ये बघून घेऊया. जीवन जैसे का जीवांसी म्हणजे कुठलाही जीव असेल, मनुष्य असेल, प्राणी असेल, कीटक असेल, त्या प्रत्येकाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मग ज्या पद्धतीनं चंद्र किरण हे चकोराला, ज्या पद्धतीनं पक्षाला पंख, मनुष्याला पाणी, तेवी सर्वांशी मृदुत्व, त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांना काय आवश्यकता असते? मृदुत्वाची, प्रेमाची. आणि ते आपल्याला कुठाकडून मिळत असतं? तर ते या संत मंडळीकडून, या योगी लोकांकडून आपल्याला ते मिळत असतं. आता या ठिकाणी बघा, पुढच्या ओळीमधून त्यांनी तुलना करायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की योगी पुरुष का महत्वाचे आहेत. आता आपण बघूया. जळ वरी वरी क्षाळी मळ. जळ म्हणजे काय? मी मगाशी सांगितलं की जीवन, पाणी, जळ हे सगळे समानार्थी शब्द आहेत. जळ म्हणजे पाणी. पाणी काय करतं? ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करता किंवा हात पाय धुता त्यावेळेस वरवरचा जो मळ आहे तुमच्या अंगाचा तो पाणी स्वच्छ धुवून काढतं. जळ वरवरी क्षाळी मळ. क्षाळी म्हणजे क्षालन करणे, काढून टाकणे. योगिया सबाह्य करी निर्मळ. पण योगी लोक काय करतात? तुम्हाला अंतर्बाह्य शुद्ध करतात. पाण्याचं काम आहे ते तुम्हाला वरची घाण काढून टाकतं, वरचा मळ काढून टाकतं. पण ज्यावेळेस योगी तुम्हाला स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस ते अंतर्बाह्य तुम्ही काय होऊन जाता? स्वच्छ होऊन जाता. जळ वरवरी क्षाळी मळ योगिया सबाह्य करी निर्मळ म्हणजे आपलं अंतर्मन आणि शरीर हे दोन्हीही काय होत असतं? योग्यांच्या सहवासामध्ये निर्मळ होत असतं. उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. उदक म्हणजे पाणी. बघा, अजून एक पाण्याचा समानार्थी शब्द आलेला आहे. उदक उदक काय करतं? म्हणजे पाणी काय करतं की एक वेळ सुखी करी म्हणजे ज्यावेळेस आपल्याला खूप तहान लागलेली असते ना, आपण घटा 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 पाणी पितो. आपल्याला काय वाटतं? हा वा, मस्त, छान, सुख मिळतं आपल्याला. ते किती वेळापुरतं? जोपर्यंत आपली तहान भागत नाहीये तोपर्यंत. एकदा तहान भागल्यानंतर आपल्याला त्या सुखाची जाणीवही होत नाही. पण पण इथे जो योगी आहे, जो संत आहे, ज्या संत मंडळीच्या सहवासामध्ये तुम्ही राहता तो तुम्हाला सर्व काळ सुख देतो. म्हणजे फक्त त्यांच्या सहवासात तुम्ही जो क्षण घालवता तोच नाही, तर पुढचा कायमचा जो काही तुमचा आयुष्याचा त्याचा सहवास आहे त्या पूर्ण सहवासामध्ये सर्व काळ तो तुम्हाला सुख देतो. म्हणजे पाण्याचं सुख जे आहे, पाणी पिण्याचं, ते क्षणभराचं आहे. पण तेच ज्यावेळेस तुम्ही योगी लोकांच्या सहवासामध्ये राहता ते सुख मात्र तुमच्यासाठी आयुष्यभराचं आहे. उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुखते किती सवेची क्षणे तृषित होती. उदकाचे सुखते किती म्हणजे किती सुख आहे ते उदकाचं म्हणजे पाण्याचं. सवेची क्षणे तृषिते होती. सवेची क्षणे म्हणजे काय? त्या एका क्षणापुरतं आपल्याला काय होतं? आपली तृष्णा जी आहे, आपली तहान जी आहे ती भागते. म्हणजे सवेची क्षणे तृषिते होती म्हणजे त्या क्षणापुरती आपली तृष्णा जी आहे, आपली तहान भागलेली आहे. तेवढ्यापुरतं आपल्याला उदकाचं म्हणजे पाण्याचं सुख मिळतं. योगिया ते स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही. हेच तुम्ही ज्यावेळेस योगी महाराजांच्या, योगी लोकांच्या सहवासामध्ये राहता त्यावेळेस तुम्हाला जे समाधान मिळतं, जे सुख मिळतं, ते सुख म्हणजे ते क्षणभराचं सुख नाहीये, तर ते स्वानंद सुख आहे. सगळ्या जगाचं सुख तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. त्यापेक्षा दुसरं कुठलंही सुख जगामध्ये नाहीये. त्या सुखाला कुठल्याही प्रकारची विकृती नाहीये. स्वानंद सुख त्याला म्हटलेलं आहे. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वतः. बघा, उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता म्हणजे काय? उदक म्हणजे पाण्याची जी काही मधुरता आहे, जो काही गोडवा आहे, अर्थात पाण्याचा गोडवा आहे, पाणी आपलं तहान भागवतं, ते आपलं जीवन आहे. ती जी काही गोडवा आहे तो आपल्या जिभेवरती येतो. अर्थात त्याला कुठल्याही प्रकारची गोड, तिखट, कडू अशी चव नसते. पण त्याची जी काही मधुरता आहे ती काय असते? फक्त आपल्या जिभेला जाणवते. एकदा पोटात गेल्यानंतर त्या पाण्याची कुठलीही चव आपल्याला जाणवत नाही. मग तुम्ही सरबत पिला काय किंवा साधं पाणी पिला काय किंवा अजून दुसरं कुठल्या प्रकारचं पाणी पिला, त्याची चव कुठं जाणवते? फक्त जिभेला. रसनेची. रसना म्हणजे जीभ. बघा, या ठिकाणी हे रसना आणि जीभ हे समानार्थी शब्द आहेत. तर या रसनेला, या जिभेला जी आहे ती तुम्हाला त्याची चव जाणवते. पण योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया म्हणजे पाण्याची गोडपण, पाण्याचं जे काही गोडपण आहे, उदकाचं गोडपण, मधुरता,
ती तुमच्या जिभेला जाणवते फक्त, बाकी काहीच नाही. कुठे आतमध्ये गेल्यानंतर काही जाणवत नाही त्याचा गोडपणा. पण ज्यावेळेस योगियांचा गोडपणा आहे, योगियांचा सहवास तुम्हाला लाभतोय, त्यातली जी मधुरता आहे ती मधुरता मात्र काय होते, निवविता सर्वेंद्रिया, म्हणजे तुमच्या सर्व इंद्रियांना सुख त्याने मिळतं. निवविता सर्व इंद्रिय शांत होतात, तृप्त होतात. त्याचं गोडपण जे आहे ते तुमच्या इंद्रियाला, संपूर्ण इंद्रियाला कळत असतं. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. मेघसुखे मेघमुखे अधपतन, उदकाचे देखोणी जाण, अधपाते निवती जन, अन्नदान सकळांसी. आता या ठिकाणी त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की मेघमुखे अधपतन. मेघ म्हणजे काय की ढग. आकाशातून ज्यावेळेस पाणी पडत असतं त्यावेळेस काय होतं, त्याचं अधपतन होतं. म्हणजे तो वरून खाली येणं, याला अधपतन असं म्हटलं जातं. मेघमुखे अधपतन म्हणजे या मेघाचं अधपतन होतं. कशासाठी? अन्नदान सकळांसी. ज्यावेळेस त्या पावसाचं पाणी खाली येतं, स्वतःचं ते अधपतन करून घेतं आणि त्यानंतर त्या पाण्यावरती जी काही शेती तरते किंवा जे काही धनधान्य येतं, त्या धनधान्यातून संपूर्ण जन जे आहे, संपूर्ण जग जे आहे ते सुखी होतं, ते अन्न खाऊन. मग अन्नदान सकळांसी, सगळ्यांना अन्नदान मिळतं. तैसी योगियांसी खालुती येणे, जे इहलोकी जन्म पावणे. त्या पाण्याप्रमाणे ह्या संत लोकांचं, योगियांचं जे आहे ते पृथ्वीवर अवतार घेणं, जन्म घेणं, हे काय आहे, इहलोकी जन्म पावणे. म्हणजे या इहलोकामध्ये, या जगामध्ये त्यांचं जन्म घेणं हे काय आहे, जननिभवी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. त्या पावसाच्या पाण्यातनी ज्या पद्धतीनं सगळ्या जगाला अन्नदान केलेलं आहे, त्याच पद्धतीनं हे योगी जे आहेत, हे जेव्हा पृथ्वीवरती जन्म घेतात तेव्हा या पृथ्वीवरच्या समस्त लोकांचा उद्धार करणे हा त्यांचा एक उद्देश असतो आणि तो उद्देश ते सफल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला पाणी आणि योगी या दोघांच्या मध्ये तुलना केलेली. दोघेही तितकेच दमदार आहेत, तेवढेच महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये. पण काकडभर जे आहे ते योगी महाराज जे आहेत ते आपल्याला पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, असं या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जो काही योगी सर्व काळ सुखाचा संतवाणी आहे, या संतवाण्याचा स्वाध्याय मी लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत माझे YouTube चॅनल पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.